कुडकुडणाऱ्या मुलाच्या अंगावर नेऊन जेव्हा टाकताय ना, तेव्हा त्याला जे समाधान वाटतंय ना, तुम्हाला पुण्य देऊन जातंय, ते आशीर्वाद देऊन जातंय, आशीर्वाद देऊन जातंय. पुण्यकर्म करत असताना आम्ही हा छोटा छोटा सुद्धा विचार केला पाहिजे, छोटा छोटा सुद्धा विचार केला. का तर त्या 13 दिवसामध्ये आम्ही जे काही करतोय ना, ते आमच्या घरातून गेलेल्या त्या जीवात्म्याला पोहोचत असते, कारण आम्ही त्या ठिकाणी त्याच्या नावाने ते दान धर्म करत असतो. बरं का, त्याच्या नावाने दान धर्म करत असतो. पुढे एकदा 13वे झाले, उत्तर कार्य झाले, ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान सगळ्या प्रकारचं झालं की मग त्याचा प्रवास यमलोकाकडे सुरू होतो. आमच्या घरातून जो माणूस गेलेला आहे ना, त्यांचा प्रवास यमलोकाकडे सुरू होतो. आणि यमलोकाकडे एकदा काही त्यांचा प्रवास सुरू झाला की त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो. किती? 1 वर्षाचा. आता बाबांना जाऊन किती दिवस झाले बरं? 1 वर्ष झाला. आजच्या दिवसाला, आजच्या तिथीला बाबांचा प्रवास पूर्ण झाला असं शास्त्र सांगतंय, असं पुराण सांगतंय. बरं का. आता त्या ठिकाणी जात असताना की नाही अनेक प्रकारची नगरं लागतात, अनेक प्रकारचं काय 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 लागतं, त्याचं ते सगळं वर्णन केलेलं आहे पुराणामध्ये. तेवढा वेळ नाही आपल्याकडे, आपण पुढे सरकूयात. एकदा त्या ठिकाणी तो जीवात्मा पोहोचला ना यमलोकाला की मग मात्र त्याने आयुष्यभर गेलेली जी काही कर्म आहे, जे वागणं आहे, जगणं आहे, कशा पद्धतीने तो वागला, कशा पद्धतीने तो जगला, पुण्य गाठीला आहे की पाप गाठीला आहे, याचा विचार करून आणि मग पुढे त्याला गती प्राप्त होत असते. मग वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी की अजून काय, ते तेव्हा ठरलं जाते. बरं का मग, तेव्हा ठरलं जाते. आता आपला विषय फक्त एवढाच आहे, बाबांचं पुण्यस्मरण आहे आणि बाबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बरं का. विषय असा आहे की त्या प्रवासामध्ये जेव्हा 13 दिवस पूर्ण होतात आणि 1 वर्षभराचा जेव्हा प्रवास असतो की नाही, बरं का, चालेल चालेल. बरं, विषय असा आहे की ज्या वेळेला आपण एखादा तो जीवात्मा आपल्याला सोडून जातोय की नाही, 13 दिवसानंतरचा त्याचा जो प्रवास सुरू होतो, 1 वर्षाचा कालावधी. बरं का. आता मग त्याला तो प्रवास करावा लागतो. त्या प्रवासामध्ये बरं का, त्याच्या जोडीला काय आहे त्याच्यावर त्याचा तो प्रवास सुरू असतो. बरं का. त्याच्या जोडीला काय आहे ना, त्याच्यावर त्याचा प्रवास सुरू असतो. बरं का. आता आपल्या सोर गावाला बाजार पडगाच, बरोबर आहे की नाही. आणि पडघ्याचा बाजार म्हटल्यानंतर कुठल्या दिवशी असतो बरं? रविवार. जोरात बोलायचा, मला आवाज आला पाहिजे. कुठल्या दिवशी असतो पडघ्याचा बाजार? रविवार. बरोबर. रविवारी बाजारला काय आणायला जातात बरं माणसं? बरं असू दे, चला ठीक आहे, हरकत नाही. तर आपला विषय असा आहे की तुमच्याकडे जेवढे तुम्ही खिशामध्ये, पर्समध्ये नेलेले असतात, पॉकेटमध्ये पैसे, बरोबर आहे की नाही, तेवढाच बाजार करता ना, तेवढाच बाजार करता की नाही. 1 रुपया जर आपल्याकडे असेल तर एखादा चॉकलेट घेऊनच आपण येतो की नाही. 5 रुपये असेल ते लगेच कॅडबरी मागतो आपण, बरोबर आहे की नाही. म्हणजे आमच्या खिशामध्ये जेवढा पैसा असेल ना, तेवढा आम्ही संपवितोय, तेवढा आम्ही खर्च करतोय. आणि दुसरं, तो खर्च करत असताना आम्ही जे विकत घेतोय ना, तेच आमच्या पिशवीत असतंय. ऐकताय ना? जे विकत घेतोय ना, तेच आमच्या पिशवीत असतंय. आणि तेच जर तुमच्या पिशवीत असेल तर तुमचा प्रवास सुखरूप होतो. बरोबर आहे. तुम्ही जे विकत घेताय तेच जर तुमच्या पिशवीत असेल तर तुमचा प्रवास कसा होतो? सुखरूप होतो. पण तुम्ही विकत घेता घेता जर मध्येच काहीतरी त्यांचा डोळा चुकून जर तुमच्या पिशवीत टाकला असेल काही, आणि ते जर त्यांना कळलं, शिवरात्रीला जाता तुम्ही कुठे? शिवरात्रीची यात्रा असते का, जत्रा असते, बाजार असतो, कुठे असतो बेटा शिवरात्रीला? शहापूरला, नाही का. काही शहापूरला जात असतील, काही पडग्याला जात असतील, काही इथे आपल्या
पडग्याच्या इथला तो मंदिर कुंभेरी नदीवर, नाही का. आता कसं असतंय माहितीये का, त्या ठिकाणी काही आपल्या आजूबाजूला माणसं अशी आहेत की ती त्या बाजाराची आतुरतेने वाट पाहतात, त्या यात्रेची, त्या जत्रेची आतुरतेने वाट पाहतात, बरं का. मग त्याच्यावर काय काय अवलंबून असते माहितीये का. कधीतरी त्यांच्या मुलाने सांगितलं ना, आई अगं माझ्या शाळेची फीस भरायची आहे ग. मग ते सांगतात, बाळा थोडे दिवस थांब, आता ती कुंभेरी नदीची यात्रा आली की तिथे आपण दुकान लावणार आहोत. सालाबाद प्रमाणे वर्षभराप्रमाणे तिथे दर वर्षाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला 4 पैसे मिळाले की मग आपण काय करू, ते तुझी शाळेची फीस असेल ती भरू, तुला नवीन कपडे घेऊ, बरं का. हे असं सगळं त्याच्यावर अवलंबून असतंय. आणि म्हणून कितीतरी कुटुंब अशी आहेत की ती माणसं त्या यात्रेची, मी शिवरात्री बद्दलच नाही बोलत, जो काही बाजार असेल तो त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आता मला सांगा, 2-2, 4-4 रुपये करून जी माणसं त्या ठिकाणी गोळा करतात, 10-10, 20-20, 50-50 रुपयाच्या वस्तू विकून 2-4 रुपये त्यांना एखाद्या वस्तूवर मिळत असतील, बरोबर आहे की ना. त्याच्यातून जर आम्ही काही त्या ठिकाणी बाजार करता करता 4 वस्तू विकत घेता घेता जर 2 वस्तू लपवून आणत असू तर पाप आहे का पुण्य आहे. आणि हा पाप जर तुमच्या गाठीला असेल तर तुम्हाला सहकार्य होईल. जाऊ द्या, चला सगळ्यात ते पण लांब जाऊ द्या. आपल्याला नेहमीचा प्रवासातला किंवा नेहमीच्या आपल्या जीवनातला एक उदाहरण सांगतो. ज्याची लाईट मीटरवर आहे, ऐकताय ना, ज्याची लाईट मीटरवर आहे त्याला काही टेन्शन असतो का, त्याला काही चिंता असते का, त्याला कोणाची भीती असते का, नाही ना. पण ज्याची लाईट आकड्यावर आहे ना, आता तुमच्याकडे टोरेंटो असल्यामुळे आकडे तर विशेष नाही राहिला, नाही का. ज्याची लाईट आकड्यावर आहे ना त्याला गावात पाहुणे जरी आले ना तरी वायरमॅनच दिसत असतात. त्याच्या पुढे जाऊ, चला. जो तिकीट काढून चढलेला आहे ट्रेन मध्ये, ऐकताय ना, जो ट्रेन मध्ये तिकीट काढून चढलेला आहे त्याला टीसी आले काय, आणि अजून टीसी पेक्षा वरचं ऑफिसर कोण असतील ते आले का, काय फरक पडणार आहे त्याला. तिकीट काढून चढणार ना, चढलाय ना. पण जो विदाऊट चढलाय ना, जो तिकीट न काढता प्रवास करतोय ना, त्याला त्या ट्रेन मध्ये चढणारा प्रत्येक माणूस टीसीच दिसत असतो, तो घाबरलेला असतो. ऐकताय ना. जो मरणोत्तरचा प्रवास आमचा आहे ना तो आताच्या प्रवासावर अवलंबून आहे. मेल्यानंतर माझं चांगलं व्हावं असं ज्याला वाटत असेल ना त्यांनी आता जिवंतपणे चांगलं करायला पाहिजे. काय, आमच्या वर्तमान काळावर आमचा भविष्य काळ अवलंबून आहे. आम्ही आता जे करतोय ना ते आम्हाला नंतर प्राप्त होत आहे. पेरले ते उगवते. आम्ही आता जी कर्म करतोय ना ती भविष्यात आम्हाला पाहायला मिळतात, भविष्यात आम्हाला तीच कर्म पाहायला मिळतात. आता चांगलं केलं तर मरणोत्तर चांगलंच होणार आहे ना. पण आता जर आम्ही वाईट केलं तर शेवटी त्या प्रवासात सुद्धा आमच्या वाट्याला तेच येणार आहे. मग ऐका, त्या ठिकाणी त्या वर्षभराच्या प्रवासामध्ये आम्ही जर आयुष्यभर पाप केलं असेल तर पापाचंच गाठोड आमच्या बरोबर असतंय. आणि पापाचं गाठोड जर बरोबर असेल तर अनेक प्रकारच्या यातना, अनेक प्रकारचे भोग, अनेक प्रकारचा नरकवास आम्हाला भोगावा लागतो. पण जर आमच्या गाठीला पुण्य असेल, आम्ही जर पुण्य कर्म केले असतील, आम्ही जर चांगलं वागलो असेल, चांगलं जगलो असेल तर त्या प्रवासात सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं जातंय. तो प्रवास आमचा सुखरूप होतो, प्रवास आमचा सुखरूप होतो. ज्याला मरणोत्तरचा प्रवास सुखरूप व्हावा असा वाटत असेल ना त्यांनी जिवंतपणे जीवनाचा प्रवास सुखरूप करावा. आता वागताना जगताना चांगलं वागावं, चांगलं जगावं, त्याच्यावर आमचं सगळं अवलंबून आहे. मरणोत्तरचा प्रवास, बरं का. या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे. मनुष्य देह म्हणून भगवंताने आम्हाला जन्माला घातलेला आहे. नरदेह म्हणून आम्हाला भगवंताने जन्माला घातलेला आहे, बरं का.
हेतूने उद्देशाने काहीतरी साध्य आम्हाला करायचं आहे म्हणून हे नरदेह आम्हाला मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. काहीतरी साध्य करायचं आहे. कधीतरी एकांतात बसा ना, असं स्वतःला बघा, स्वतःला शोधा आणि स्वतःला शोधता शोधता कधीतरी त्या प्राण्या पक्ष्यांकडे बघा, त्यांची अवस्था काय बरं का, काय अवस्था आहे. कुत्र्याची अवस्था बघा, मांजराची अवस्था बघा, त्या प्राण्या पक्ष्यांची अवस्था बघा काय आहे. उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं, चारही वाचा आम्हाला दिल्या, परापच्यंती मध्यमानी वैखरी विवेक दिला, सत्सत विवेक, बुद्धी दिली चांगल्या प्रकारे, सद्बुद्धी, ज्ञानेंद्रिय दिली, कर्मेंद्रिय दिली बरं का. डोळे सगळ्या प्राण्या पक्ष्यांना आहेत, पण देव पाहण्याचं सामर्थ्य फक्त या माणसाच्याच डोळ्यामध्ये आहे. देव ओळखण्याचं सामर्थ्य फक्त या मानवाच्याच डोळ्यामध्ये आहे. श्रवणेंद्रिय सर्वांना दिलेत ना, कान सगळ्यांना दिलेत. यू बोलल्याबरोबर कुत्रा येतो, म्याव केल्याबरोबर मांजर येते, हाड बोलल्याबरोबर कुत्रा निघून जातो. ऐकायला त्यांनाही येतंय, पण देवाचं ऐकण्याची सद्बुद्धी फक्त माणसालाच दिलेली आहे. संतांचं ऐकण्याची सद्बुद्धी फक्त नरदेहालाच दिलेली आहे, माणसालाच दिलेली आहे. आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय माहितीये का? आमचं जगणं वागणं जसं असेल ना, त्या पद्धतीने आम्ही जगाकडे पाहत असतो बरं का. एका माणसाने एका मडक्याला विचारलं, मडका बरं का कसला असतो बरं मडका बाबू? मातीचा असतो मडका, बरोबर की नाही? कसला असतो मडका? मातीचा. तो मडका जर आपण बघितला तर हिवाळ्यातही थंड असतो, पावसाळ्यातही थंड असतो. ठीक आहे, हिवाळ्यात पावसाळ्यात थंड, पण उन्हाळ्यातही थंड असतो ना. आपण थंड पाणी कशातलं पितोय? मडक्यातला, बरोबर आहे की नाही? थंड्यातला नाही ना. थंड तापतो लगेच, कारण तो स्टीलचा असतो, काही पितळेचे असतात नाही का, ते लगेचच तापतात. स्टीलचे पितळेचे लगेचच तापतात. मातीचं मडकं जे आहे ना, ते हिवाळ्यातही थंड असतंय, पावसाळ्यातही थंड असतंय आणि उन्हाळ्यातही थंड असतंय बरं का. ते सकाळी बघावं तरी थंड, ते संध्याकाळी बघावं तरी थंड. ठीक आहे, ज्या वेळेला वातावरण थंड असते त्यावेळेला सकाळी संध्याकाळी थंड असते, पण भर उन्हामध्ये दुपारी जरी बघितलं तरी थंडच असते ना. त्या मडक्याला एका माणसाने विचारलं, दादा तू उन्हाळी थंड, तू हिवाळी थंड, तू पावसाळी थंड, तू सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कधी थंड असतो रे दादा का? त्यावेळेला त्या मडक्याने सांगितलं, दादा माझं भूतकाळ माती आहे, मडकं तयार होण्याच्या आधी ती काय आहे बरं? माती आहे. माझं वर्तमान काल माती आहे. आता जरी पाहायला गेलं त्याला कशाही प्रकारचा आकार असेल तरी सुद्धा ते मातीचंच मडकं आहे, ते मडकं मातीचंच आहे, त्याचा वर्तमान काल माती आहे. आणि उद्या जर फुटलं तर काय होणार आहे? मडक्याची मातीच होणार आहे, बरोबर आहे की नाही? ऐका ना, त्या मडक्याने दिलेलं उत्तर काय? ते मडकं म्हणतंय, ज्याचा भूतकाळ माती आहे, ज्याचा वर्तमान काल माती आहे आणि ज्याचा भविष्य काल ही माती आहे, हे ज्याला कळलं ना, तो आयुष्यात कधीही गरम होत नाही. तो जेव्हा पाहावा तेव्हा थंडच असतोय. आणि हाच बोध घेऊन, याचाच विचार करून आमच्या जीवनाचा प्रवास आम्हाला करायचा, याचाच विचार करून आम्हाला आमच्या जीवनाचा प्रवास करायचा बरं का. आम्हाला देवाचं स्तवन करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी हा भगवंताने नरदेह दिलेला आहे, आम्हाला मनुष्य देह दिलेला आहे. आम्ही कशात अडकलोय बरं? मायेच्या जाळात अडकलोय, आम्ही संसारात अडकलोय, आम्ही प्रपंचात अडकलोय, आम्ही आमच्या अभिमानात अडकलोय, आम्ही आमच्या अहंकारात अडकलोय. आम्हाला कळत नाही काय करावं ते. आम्ही जीवनाचं हित आणि हिताचं कार्य करतोय की आम्ही अनहिताचं कार्य करतोय हेच आम्हाला कळत नाही. हेच कळत.
एका माणसाला जंगलामध्ये एका झाडाच्या पोकळीमध्ये 2 पोपट भेटले आणि दोन्ही पोपट तो घरी घेऊन आला. बरं का, मोठे झाले मस्त. त्यांना 2 पिंजरे आणले त्याने. किती पोपट आहेत बाळा? 2 पोपट. पिंजरे किती आणले? 2 पिंजरे आणले. बरं का, 2 पिंजरे आणले. एक लोखंडाचा पिंजरा आणला आणि एक सोन्याचा पिंजरा आणला. बरोबर आहे की नाही? 2 पिंजरे आणले, एक लोखंडाचा आणि एक सोन्याचा. एक पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि दुसऱ्या पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं. आता मला सांगा, आनंदी कोण असेल? कोण असेल आनंदी? खुश कोण असेल? म्हणून तर सोना महाग झालाय बाला. त्याला कारणच ते आहे, नाही का? त्याला कारणच ते. सोनं महाग व्हायचं कारण काय? नाही का? तेच कारण आहे ना. दादा, त्यांच्या घरी ज्या वेळेला एक पाहुणा आला ना, तेव्हा त्याने दोन्ही पोपट बघितले आणि पहिले गेला जो लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये आहे ना, त्या लोखंडाच्या पिंजऱ्याजवळच्या मधल्या त्या पोपटाजवळ गेला आणि त्याला विचारतोय, दादा कसं वाटतंय रे तुला? बरं वाटतंय का? त्यावेळेला त्याने सांगितलं, दादा मी स्वतंत्र असतो, आज मला पंख फुटलेले आहेत, मस्त विहार केला असता, मस्त फिरलो असतो, आनंद घेतला असता, मी या जगाचा या सृष्टीचा आनंद घेतला असता, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर गेलो असतो दादा, पाहिजे ते फळ पाहिजे त्या वेळेला खाल्लं असतं, पण आज मी या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे रे दादा, खूप दुःखी आहे, खूप दुःखी. आता त्या पाहुण्याला वाटलं की हा लोखंडातल्या पिंजऱ्यात आहे म्हणून हा दुःखी आहे, आपण सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असलेल्या पोपटाला जाऊन विचारू. आणि ज्या वेळेला त्याने सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या पोपटाला जाऊन विचारलं, त्या वेळेला त्या पोपटाने उत्तर दिलं, बाळा पिंजरा सोन्याचा काय आणि पिंजरा लोखंडाचा काय, दोन्ही बांधलेलेच आहेत ना, बांधलेलेच आहेत ना. बरोबर आहे की ना? आता मला सांग, याला बांधला आपल्या धाग्याच्या रस्सीने, बरोबर आहे की नाही, आणि तुला बांधला लोखंडाच्या साखळीने, आनंदी कोण असेल? दोघांना बांधलेलेच आहेत ना. फक्त आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो माहितीये का? त्याची मजा आहे, त्याला सगळं आहे. संत म्हणतात, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. बरं का? पायी चालणारा सायकलवाल्याकडे पाहतो, कोणाची मजा आहे? सायकलवाल्याची. सायकलवाला टू व्हीलर वाल्याकडे पाहतो, दुचाकीवाल्याकडे, कोणाची मजा आहे? दुचाकी. आणि तो दुचाकी पण जेव्हा ऊन लागतो तेव्हा 4 व्हीलरकडे पाहतो, कोणाची मजा आहे? 4 चाकीवाल्याची. तो 4 चाकीवाला सुद्धा महागड्या गाडीवाल्याकडे पाहतोय, काय गाडी आहे की काय आहे, किती महाग असेल, काय जबरदस्त गाडी आहे. पण ती महागडी गाडी सुद्धा जेव्हा ट्रॉफिक मध्ये अडकली जाते ना, तेव्हा ते सुद्धा वरती पाहत असतात, हेलिकॉप्टरकडे. आम्ही समाधानी नाहीत, आम्ही सुखी नाहीत. याला कारण काय माहितीये का? आमच्या अंगावर 10,000ची जरी साडी असली तरी ती आम्हाला आवडत नाही, पण शेजारणीने 2,000ची घातली ना, तिची डिझाईन आम्हाला आवडते. खरंय की खोटं? काय आमचा वागण्याचा, आमचा जगण्याची रीत बघा कशी आहे, वागण्याची पद्धत बघा कशी आहे आमची. कुठेही असला ना तरी त्याला आशेने पुढे 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 अजून आशा निर्माण होत असतात. एखादी वस्तू मिळावी, एखादी गोष्ट प्राप्ती व्हावी म्हणून तो देवाला प्रार्थना करतो, पण ती गोष्ट, ती वस्तू प्राप्त झाली ना की पुन्हा त्याच्या अंतःकरणामध्ये आशा निर्माण होते, पुन्हा आशा अपेक्षा निर्माण होते. बरं का? आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का? आम्ही बांधलो गेलोय, आम्ही बंदिस्त आहोत, बंदिस्त आहोत. आम्ही समाधानी नाहीत, आम्ही सुखी नाहीत. सुखाची व्याख्या अतिशय सोपी सांगितली संतांनी. बरं का? सुखाची व्याख्या अतिशय सोपी आहे. देवाच्या कृपेने तुम्हाला जे प्राप्त झालंय ना त्यात समाधान मानून राहणं, याला सुख म्हणतात. बसल्या जागेवर सुखी आहोत आपण, बसल्या जागेवर सुखी आहोत ना. देवाच्या कृपेने जे आम्हाला प्राप्त झालंय ना त्याच्यात समाधान माना.
त्याच्यात समाधान माना. बसल्या जागेवर सुखी आहात तुम्ही. पण कोणाला कितीही जरी मिळालं ना तरी त्यात मनुष्य समाधान नाही. बरं, कारण जगता वागताना आम्ही विचार काय करतोय माहितीये का? स्वार्थ माणसाच्या अंतःकरणामध्ये असतो. सगळं मलाच मिळावं, मलाच प्राप्त व्हावं, अशा प्रकारे माणसाला वाटत असते. म्हणून समाधान नाही, म्हणून सुखी नाही, म्हणून समाधानी नाही. बरं का? माईच्या अधीन गेला, माईच्या अधीन कार्य करायला लागला. जे आपलं आधी नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे, ते आपलं समजून त्याच्याविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. त्याच्याविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. बरं का? पण याचा विचार केला पाहिजे, जोपर्यंत पेन मध्ये शाई आहे ना, लिहितोय ना, तोपर्यंत माणूस आवडीने खिशाला वापरत असतो. एकदा संपला का तेवढाच रागाने फेकून देतो. लवकर संपला, हे समजतंय? संचित जोपर्यंत आहे, कायिक, वाचिक, मानसिक, आर्थिक, आमचं जोपर्यंत शरीर कार्य करतय ना, 4 पैसे कमवून जोपर्यंत मनुष्य आणतोय ना, तोपर्यंत घरातल्यांना तो सगळ्यांना आवडत असतो. एकदा तोच मनुष्य पडून राहिला, एखाद्या वेळेला कोपऱ्यात पडला ना, की मग त्यालाच घरातले ऐकवतात, आमचे बाबा तर काही कामाचे नाही राहिले, आमचा बाबा आता काही कामाचा नाही राहिला. का? पहिले खाऊ आणायचा, पिशव्या भरून आणायचा, आता आणत नाही. आता आणत. आमच्याकडून जोपर्यंत समोरच्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात ना, तोपर्यंत प्रेम ओसंडून वाहत असतंय. एकदा मनाविरुद्ध झालं ना, की ते प्रेम आटलं जातंय. अशा अपेक्षा पूर्ण होत नाहीत ना, मग ते प्रेम आटलं जातंय. बरं का? घर आमचं आहे, आम्ही सांभाळलंच पाहिजे. संसार आमचा आहे, आम्ही केलाच पाहिजे. इतरांनी आमचा आदर्श घ्यावा असा संसार केला पाहिजे. शेतीवाडी आमची आम्ही सांभाळलीच पाहिजे. इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारे आम्ही शेतीवाडी केली पाहिजे. आमची मुलं बालं आहेत, आम्ही सांभाळलीच पाहिजे. पण त्यांच्यावर संस्कार, त्यांना मार्गदर्शन एवढं उत्तम करावं की एक बाप म्हणून इतरांनी आपला आदर्श घ्यावा, अशा प्रकारे त्यांच्यावर संस्कार करावे, अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करावं. कोणी सांगितलं तुम्हाला संसार टाका, शेतीवाडी टाका, घरदार टाका? काही करायची गरज नाही. पण हे सगळं साधता साधता आम्ही या सगळ्याचा उपभोग, या सगळ्याचा आनंद ज्याच्या बळावर घेतो ना, त्या देवाला विसरू नका ना. कळतंय ना? त्या देवाला विसरू नका. भगवंत म्हणतात, ही माया आहे ना, ही दुस्तर आहे. दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. काय म्हणतात भगवंत? ही माझ्यापासून निर्माण झालेली गुणात्मक माया आहे ना, ही तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण तुम्ही जर मला शरण आलात ना, तर अतिशय सोपी आहे, अतिशय सोपी आहे. आता देवाला शरण येणं म्हणजे काय? देवाला शरण जाणं म्हणजे काय? नुसता नमस्कार केला म्हणजे शरण झाला का? नुसता साष्टांग नमस्कार केला म्हणजे शरण गेला काय? नम्र झाला म्हणजे शरण गेला का? नमस्कार केला, पाया पडला म्हणजे शरण गेला का? नाही. देवाला आवडेल अशी कर्म आमच्याकडून घडणं, देवाला आवडेल असं जगणं, वागणं. खऱ्या अर्थानं भगवंताने हा नरदेह आम्हाला ज्या कारणास्तव दिलेला आहे, ज्या कामासाठी दिलेलं आहे, ते कार्य आम्ही करणं, ते कार्य आमच्याकडून घडणं, याला शरण जाणं म्हणतात. बरं का? डोळे आम्हाला भगवंताने दिलेले आहेत, सर्वत्र आम्हाला देवाचं दर्शन झालं पाहिजे. कान आम्हाला भगवंताने दिलेले आहेत, त्या कानातून भगवंताचं ऐकलं पाहिजे. मुख आम्हाला वैखरी भगवंताने दिलेली आहे, तोंड भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही त्या तोंडातून देवाचंच नामस्मरण केलं पाहिजे. ते घडेल केव्हा? जेव्हा आमच्यावर तसे संस्कार होतील, तेव्हा जेव्हा आमच्याकडे त्या पद्धतीची कर्म पाहायला मिळतील, तेव्हा नक्की देवाची सेवा घडेल, नक्की देवाचं कार्य आमच्याकडून घडेल. पण त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत ना, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ना, अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. महाराज म्हणतात, साधं आम्हाला जीवन जगायचं असेल, तिसभर पोट भरायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे की नाही बाळा? पास व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मोबाईल जास्त खेळला पाहिजे.
24 तास जर मोबाईल तुमच्या हातात असेल उठल्यापासून झोपेपर्यंत, काय दिवं लागतील? नाही ना? मग तुमच्या हातात जास्त मोबाईल असतो की पुस्तक असतात बरं? मला प्रामाणिकपणे सांगा. मोबाईल का पुस्तक? मला सांगा, काय असते तुमच्या हातामध्ये जास्त? जास्त करून काय असते? मोबाईल की पुस्तक? जे असेल ते सांगा. मोबाईल, बरोबर ना? बरोबर ना? आता याच्या पुढे काय असेल? आजचं प्रवचन ऐकल्याचा फायदा तुम्हाला तेव्हा होईल. याच्या पुढे तुमच्या हातात जास्त करून काय असेल? नक्की काय बेटा? काय असेल? काय नाव तुझं? अर्चित. मगाशी पण अर्चितच होता ना? आता पण अर्चितच? त्यांचे आई वडील असतील ना? काय असेल तुमच्या हातात बेटा जास्त करून आता? मोबाईल की पुस्तक? नक्की ना? आईने पण ऐकलंय तुमच्या, बरं का? ज्या मुलाला हित कळतंय ना, तो मुलगा अभ्यासाकडे लक्ष देतोय. ऐका, जर आम्हाला आमचं टिचभर पोट भरायचं असेल, ती शिकवण जर आम्हाला